सर्व विद्यार्थी व पालकांना माझा नमस्कार। आजचा व्हिडिओ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित आहे सर्व विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचा 1000 रुपयांचा नक्कीच फायदा होणार आहे। तर CETने नवीन काही रूल बदललेले आहे बेटरमेंटचे आणि त्यासाठी काही फी वाढवून घेणार आहेत। तर त्याचे रूल आपण बघूया आणि त्याच्यानुसार तुम्ही नवीन बेटरमेंटचे फॉर्म किंवा कॅपचे फॉर्म कशा प्रकारे भरायला पाहिजे यासाठीचे आज आपण याच्यावर डिस्कशन करू। तर हा नवीन नियम का आणला असावा, तर याच्यामागे कारण असं होतं की यापूर्वी सीट ब्लॉकिंगची एक समस्या समोर यायची की विद्यार्थी अनेक ऑप्शन टाकून ठेवायचे। जसे की तुम्ही सर्वांना माहीत आहे की आपण जवळपास 300 ऑप्शन एका फॉर्ममध्ये भरू शकतो। तर विद्यार्थी अनेक ऑप्शन टाकून ठेवायचे आणि विनाकारण जागा अडवून ठेवत होते। यामुळे जे विद्यार्थी होते की ज्यांना खरोखर कमी मार्क होते अशा विद्यार्थ्यांचा लवकरात लवकर नंबर लागत नव्हता। त्यामुळे हा प्रसंग टाळण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेमधील होणारा विलंब विद्यार्थी काय करायचे, तर एकदा ऑप्शन भरल्यानंतर तेच ऑप्शन कायम बेटरमेंट असं करत करत चौथ्या राऊंडपर्यंत तीच पद्धत वापरत होते। त्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी CETने ही नवीन पद्धत चालू केली आहे की जेणेकरून लवकरात लवकर जागा होल्ड करून ठेवल्यामुळे जे ॲडमिशनची जी सायकल लांबत होती ती लवकरात लवकर संपून मुलं लवकरात लवकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला हवं यासाठी ही प्रवेश प्रक्रियेमधील हा नवीन नियम बदललेला आहे। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता, ज्या विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदारीने आणि विचारपूर्वक फॉर्म भरलेले आहे आणि भरावा लागणार पण आहे यावेळेस, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच 1000 रुपयांचं नुकसान होणार नाही। तर काय आहे नवीन नियम हे आपण बघूया की जुन्या वेळी कशा प्रकारे नियम होते की एकदा तुम्ही 1000 रुपये भरले की तुम्ही त्यानंतर अनेक वेळेस बेटरमेंट करू शकत होते। हा यावेळेसचा खूप मोठा बदल CETकडनं आपल्यासमोर आलेला आहे की यावेळेस टप्प्याटप्प्याने फी वाढत जाणार आहे। जसे की पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं ऑप्शन मिळालं आणि ते ऑप्शन जर तुम्ही बेटरमेंट करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला 1000 रुपये इतकी फी लागणार आहे। यापूर्वी पण ती 1000 रुपये इतकी फी लागायची, जिथे की तुम्ही फ्रीज केलं किंवा बेटरमेंट केलं तरी तुम्हाला ती 1000 रुपये फी भरावं लागायची। इथे पण तुम्ही बेटरमेंट करा किंवा फ्रीज करा पहिल्या राऊंडमध्ये तरी तुम्हाला 1000 रुपये इतकी फी भरावं लागणार आहे। फ्रीज केलं तर तुम्ही 1000 रुपये भरून ॲडमिशन घेऊ शकता, पण जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्हाला तिथे 1000 रुपये भरावं लागेल। यापूर्वी एकदा तुम्ही पहिल्या राऊंडसाठी 1000 रुपयाची फी भरल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरावं लागत नव्हती आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पण आता यावेळी मात्र जर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये बेटरमेंट केलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जर बेटरमेंट करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी तुम्हाला 2000 रुपये इतकी फी भरावी लागणार आहे। आणि 2000 रुपये इतकी फी भरून जर तुम्ही थर्ड राऊंडसाठी गेले आणि थर्ड राऊंडमध्ये पण जर तुम्ही बेटरमेंट करण्यासाठी निर्णय घेतला तर मात्र तुम्हाला इथे 6000 रुपये टोटल तीनही राऊंडची मिळून तुम्हाला 6000 रुपये इतकी फी लागू शकते। मागच्या वर्षीपर्यंत ही फी फक्त 1000 रुपये इतकी होती। त्यामुळे यावर्षी लागणारी वाढीव रक्कम याचा विचार करता तुम्ही ह्यावेळेस तुम्ही भरणारे ऑप्शन्स सिलेक्ट करणारे कॉलेजेस आणि त्या कॉलेजेसचे ब्रँचेस या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे। तर नवीन फी रचना कशा प्रकारे काम करते, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला काही पहिली सीट्स करताना किंवा ती राखून ठेवताना तुम्हाला 1000 रुपये इतकी फी भरावी लागणार आहे। दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला लागलेली सीट ही अपग्रेड करण्यासाठी किंवा तेच फ्रीज करण्यासाठी तुम्हाला 2000 रुपये इतकी द्यावी लागणार आहे। म्हणजे जर तुमचा पहिल्या राऊंडमध्ये तुमच्या इच्छित कॉलेजला जर नंबर लागलाच तर तुम्हाला 1000 रुपये इतकी फी भरावी लागणार आहे। जर तुमचं इच्छित कॉलेजला नंबर लागला नाही तर तुम्हाला ते बेटरमेंट करावं लागेल आणि बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला फ्रीज करणं असो किंवा बेटरमेंट करणं असो तुम्हाला 2000 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे। आणि जर तुम्ही बेटरमेंट करण्याचा निर्णय घेतला आणि थर्ड राऊंडला जर तुम्ही गेले तर तुम्हाला आता मात्र 3000 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढे बघावं। तर अपवाद काय, अपवाद ठरणाऱ्या गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी
जर तुम्हाला उशिरा मिळालेली सीट, जर तुम्हाला पहिल्या राऊंड किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये कोणतीही सीट मिळाली नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जर ती सीट मिळाली तरी तुम्हाला 1,000 रुपयेच भरावा लागणार आहे. याचा अर्थ जर तुम्हाला उदाहरणार्थ पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळाली नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळाली जी तुमची अपेक्षित होते आणि तुम्हाला जर तिथे ॲडमिशन घ्यायचं ठरले तर तुम्ही फक्त 1,000 रुपये भरून ते ॲडमिशन घ्यायचं. किंवा तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं अपेक्षित अशी ब्रँच मिळाली नाही, तुम्हाला कोणतेही कॉलेज मिळाले नाही आणि तुम्ही बेटरमेंट करण्याचा निर्णय घेतला नाही, तुम्ही सरळ तिसऱ्या राऊंडसाठी गेले आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊन तुम्ही जर ॲडमिशन फ्रीज करण्याचं जर ठरवलं तर त्यावेळेस पण तुम्हाला फक्त 1,000 रुपयेच भरावं लागतात. जर अपग्रेड न झाला, जर तुम्ही बेटरमेंटसाठी गेला पण राऊंडमध्ये जुनेच कॉलेज राहिले तर परत फी भरण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही सीट सोडून दिली म्हणजे बेटरमेंटही केलं नाही, फ्रीजही केलं नाही, तर त्या केसमध्ये देखील तुम्हाला वाढीव रक्कम भरण्याची गरज नाही. उदाहरणार्थ पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कुठल्या एखाद्या XYZ कॉलेजचं जर तुम्हाला XYZ कॉलेजची जर तुम्हाला कोणती तरी A ब्रँच मिळाली आणि ती A ब्रँच तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बेटरमेंटही केलं नाही किंवा फीजही केलं नाही तर मात्र ती विदाऊट फी भरतात ते ऑप्शन निघून जाईल आणि पुढच्या राऊंडमध्ये मात्र तुम्हाला फक्त 1,000 रुपयेच भरावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला वाढीव रक्कम भरावं लागणार नाही. ही गोष्ट इथे नोंद करण्यासाठी जर तुम्हाला सीट राखून ठेवायची नसेल तर. आता तुम्हाला 2 विद्यार्थ्यांची समजून सांगतो, 2 विद्यार्थ्यांपैकी की एकाने विचारपूर्वक भरले आणि एकाने विचारपूर्वक न भरले. कोणत्याही प्रकारचे फक्त काहीतरी अंदाजे काहीतरी कोणत्या तरी विद्यार्थ्याचं ऐकलं, कोणाच तरी शेजारच्याचं ऐकलं, ज्याला त्या शिक्षण क्षेत्राबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसताना तुम्ही फक्त म्हणत राहिले हे ऑप्शन टाका, ते कॉलेज टाका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ब्रँचेस जितक्या महत्त्वाच्या असतात तितक्याच महत्त्वाचं कॉलेजेस असतात. ओके, तर कोणत्या ऑप्शनने अगोदर जावं तर मी म्हणेल की कॉलेजेसच्या ऑप्शनने अगोदर जावं, की कॉलेजेस ही प्रायोरिटी असावी, त्यानंतर ब्रँचेस ही प्रायोरिटी असावी. तर जर विद्यार्थी एक की ज्याने पहिल्या राऊंडमध्ये अतिशय विचारपूर्वक ऑप्शन टाकले, जसे की तुम्हाला घ्यायचं असेल किंवा नसेल घ्यायचं, की तुम्हाला सपोज कॉम्प्युटर, IT या 2च ब्रँचेस पाहिजे असेल तर तुम्ही ऑप्शन भरताना काळजी घ्यायला पाहिजे की कॉम्प्युटर IT भरा. जर तुमचे मार्क खूप कमी असतील तर मग मात्र तुम्ही सेफ्टी म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑप्शन वाढवले पाहिजे. पण जर तुमचे मार्क चांगले आहे अशा वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे अशाच ठिकाणच्या कॉलेजेसचे ऑप्शन भरायला पाहिजे, जेणेकरून तुमची पुन्हा बेटरमेंट करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं, 1,000 रुपये भरले, नंतर तुम्हाला बेटरमेंट करण्याची गरज पडली नाही, तुम्ही दुसऱ्या व तिसऱ्या राऊंडसाठी कुठल्याही प्रकारची जास्तीची फी भरली नाही, तर अशा केसमध्ये एकूण साधारणतः तुम्हाला 1,000 रुपये खर्च येईल. पण तुम्ही लमसम ऑप्शन भरत गेले, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट लागलं, बेटरमेंट केलं, तुम्हाला 1,000 रुपये लागले, दुसऱ्या सीट मिळालं पण ते तुम्हाला आवडलं नाही, तुम्हाला 2,000 रुपये भरून बेटरमेंट करावं लागलं. राऊंड 3मध्ये तुम्हाला 3,000 रुपये भरावं लागले आणि शेवटी काय झालं तर तुम्हाला कोणतं तरी एक कॉलेज मिळालं का जे तुम्हाला अगोदरच मिळालं असतं जर तुम्ही ते काळजीपूर्वक ऑप्शन टाकलं असतं तर. त्यामुळे तुमचा होणारा जो वाढीव खर्च आहे तो वाचला असता. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी योग्य रणनीती काय असेल तर तुम्ही आधीच प्राधान्यक्रम ठरवा की कशा प्रकारे तुम्ही राऊंड 1 सुरू होण्याआधीच म्हणजे तुम्ही राऊंड सुरू होण्याआधीच सर्व कॉलेज व ब्रँचेसचा प्राधान्यक्रम तुमचा स्पष्ट असावा की कोणत्या कॉलेजेस कोणती ब्रँच ही तुम्ही टाकायला पाहिजे. दुसरी गोष्ट, फक्त सुधारणा वाटत असेल तुम्हाला गरजेची तरच टाकावं, किंवा फक्त राऊंड खेळायचे म्हणून तुम्ही काहीतरी उगाचच ऑप्शन टाकताय असं नसावं. तर
कॉलेज व ब्रँच खरंच लक्षणीय सुधारत असेल असं तुम्हाला वाटतं आहे, तुम्ही त्या कॉलेजची मेरिट बघून ज्या ब्रँचेसला तुम्ही ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे पण लागलेला नाही आहे, अशा ब्रँचेसचा मेरिट कितीपर्यंत गेलेला आहे, कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे असा विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतरच तुम्ही त्या गोष्टीचा विचार करावा की बेटरमेंटला जावं की नाही जावं. आणि आधी तुम्ही या गोष्टीचा विचार करावा की अतिरिक्त फी भरून तुम्हाला मिळणारा फायदा खरंच महत्त्वाचा असेल का. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तो फायदा असेल तर हरकत नाही. आणि विनाकारण सीट ब्लॉक करून किंवा होल्ड करून ठेवण्यात कुठलाही अर्थ नाही. थोडक्यात आपण पालकांना बघूया की 2026-27पासून बेटरमेंटसाठी प्रत्येक राऊंडला ही अतिरिक्त फी लागणार आहे. राऊंड 1साठी तुम्हाला 1000 रुपये, जर बेटरमेंट किंवा फ्रीज करत असाल तर राऊंड 2साठी 2000 रुपये आणि राऊंड 3साठी 3000 रुपये. तुम्हाला यापूर्वी मी अगोदर सांगितलं आहे, जर तुम्हाला राऊंड 3मध्ये पहिल्यांदा ऑप्शन मिळालं आहे, पहिल्यांदा म्हणजे यापूर्वी राऊंड 1 आणि राऊंड 2ला तुम्हाला ऑप्शन मिळालंच नव्हतं, कोणतंही सीट अलॉट झालेलं नव्हतं, तर अशा केसमध्ये मात्र तुम्हाला राऊंड 3ला पण फक्त 1000 रुपयाची. पण जर तुम्हाला पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला पण सीट मिळत गेलं आणि ते अपग्रेड होत गेलेलं आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला ती वाढीव रक्कम भरावी लागेल आणि जी की 6000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल. उशिरा मिळालेली पहिली सीट अपग्रेड न झाल्यास सीट सोडल्यासाठी तर फी नाही आहे आणि विचारपूर्वक व जबाबदारीने तुम्ही हे ऑप्शन भरायला पाहिजे. या व्यतिरिक्त जो मागच्या वर्षी होता तो रूल अजून पण कायम आहे की पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन हे ॲटो फ्रीज असेल, दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन हे ॲटो फ्रीज असेल, तर तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन हे ॲटो फ्रीज असतील, तर ते देखील तुम्ही विचारपूर्वक भरावं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका, मी तुम्हाला याबद्दल कमेंटमध्ये नक्की उत्तर देईल. आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत टिकून राहिलं तर धन्यवाद. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता.